आज काहीतरी हलकं खाण्याची इच्छा असेल किंवा तुम्हाला वेट लॉस करायचं असेल, तर मग चला वेट लॉससाठी आणि रात्रीच्या हलक्या-फुलक्या जेवणासाठी आज आपण करणार आहोत दुधी भोपळ्याचे थालीपीठ. इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतला आहे. तो भोपळा मी आता खिसून घेत आहे. इथे मी दुधी भोपळा खिसून घेतलेला आहे. यामध्ये आता मी 3 चमचे ज्वारीचं पीठ टाकणार आहे. इथे 3 चमचे ज्वारीचं पीठ टाकत आहे. त्यात 2 चमचे बेसन पीठ घातले. 2 चमचे बाजरीचे पीठ टाकते आहे. इथे मी तिखट टाकत आहे. 2 चमचे तिखट टाकलेलं आहे. थोडीशी हळद आहे. 1 चमचा धनापूड टाकलेली आहे. अर्धा चमचा जिरापूड टाकली आहे. अर्धा चमचा इथे ओवा देखील टाकत आहे, जो मी भाजून बारीक केलेला आहे. चवीनुसार मीठ. आणि थोडेशा आपण तीळ टाकणार आहोत. आणि आता हे सगळं जे मिक्सर केलेलं आहे ते सगळं आता आपण एकत्र कालवून घेऊया. तर लक्षात ठेवा, आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे, त्यामुळे आपल्याला हे जे कणिकसारखं आपण जे चपातीची कणिक करतो तसा घट्ट कणिक मळायची नाही आहे. आपल्याला ही थोडी सैलसर हवी आहे, जेणेकरून आपल्याला कापडावर थापता येईल. बघा, मी इथे पाणी टाकून कणिक सैल विझवून घेतलेली आहे. आता इथे एका कापडावर थोडंसं आधी पाणी लावलेलं होतं मी, त्याला इथे आता एक गोळा घेऊन तो थापून घेणार आहोत आपण. याला मधून मधून पाण्याचा हात लावूया. थोडंसं पाण्याचा हात घेऊन थापल्यानंतर व्यवस्थित थापलं जातं. आणि जेवढी तुम्हाला बारीक करता येईल तेवढी तुम्ही बारीक करू शकता. जेवढी बारीक कराल तेवढी भाकरी थालीपीठ जे हे मस्त खमंग आणि खुसखुशीत होतं. आपल्या इथे आता तवाही तपलेला आहे. थोडंसं तव्याला तेल लावून घेऊया. तर मी हे थालीपीठ जे आपण कापडावर थापलेलं होतं ते आपण आता ह्याच्यावर टाकून घेणार आहोत. वा, आपलं आता थालीपीठ एका साईडनी झालेलं आहे. आपण आता हे पलटवून घेऊया. हे दोन्ही साईडने व्यवस्थित छान झालेलं आहे. इथे मी थालीपीठाला आता दोघी साईडने तेल लावून घेणार आहेत. तुम्ही हे थालीपीठ विदाऊट ऑइल किंवा विदाऊट तूपसुद्धा बनवू शकता. अशा प्रकारे आपलं थालीपीठ झालेलं आहे रेडी.
बघू शकता मस्त खमंग खुसखुशीत झालेला आहे. आता इथे दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता थालीपीठ. जर तुम्हाला दही नको असेल तर तुम्ही आपली शेंगदाण्याची जी चटणी आपण करतो त्या चटणीसोबतही तुम्ही खाऊ शकता.